नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या नितीन गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऑनलाईन टीचर ट्रान्सफर पोर्टलवर टीचर प्रोफाईल कशा प्रकारे अपडेट करायची ह्या संबंधी डेमो बघणार आहोत। हा व्हिडिओ सगळ्या शिक्षकांसाठी उपयुक्त असणार आहे आणि त्याचा उपयोग शिक्षकांची माहिती अपडेट करण्यासाठी होणार आहे। चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करा। ब्राउझरच्या सर्च बारमध्ये ott.mahardd .com असं टाईप करा आणि सर्च करा। सर्च केल्यानंतर तुमच्या समोर असं लॉगिन पेज ओपन होईल। या ठिकाणी ऑनलाईन टीचर ट्रान्सफर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं तुम्हाला टीचर ट्रान्सफरचं ऑनलाईन लॉगिन पेज ओपन होईल। याच्यामध्ये तुम्हाला लॉगिन इंग्रजीमध्ये सुद्धा करता येईल आणि मराठीमध्ये सुद्धा करता येईल। तर इथं ती सुविधा इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल शालार्थ प्रणालीमध्ये, तो शालार्थ प्रणालीमधला मोबाईल नंबर इथं एंटर करून तुम्ही OTP जनरेट करून घ्या। मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सेंड OTP या ऑप्शनला क्लिक करा। OTP जनरेट झालेला आहे। इथं बघा, ईमेलला मेसेज आलेला आहे, तुमच्या टेक्स्ट मेसेजला सुद्धा मेसेज आलेला असेल। आपण ईमेलची OTP चेक करून बघूया। इथं बघा, मी OTP एंटर करत आहे। त्याच्यानंतर कॅप्चा टाकून घ्या। लॉगिन करा। याच्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। डॅशबोर्डवर तुमचा डिस्ट्रिक्ट आणि तुम्ही कार्यरत असलेली पंचायत समिती इथं तुम्हाला शो होईल आणि बाजूलाच तुमचं नाव इथं शो होईल आणि इथं तुम्हाला मेसेज आलेला असेल, युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल्फ। आणि ही जी माहिती आहे टीचर डाटा अपडेशन हे 3 फेजमध्ये होणार आहे। तर ही जी टीचर प्रोफाईल अपडेट करण्याची जी काही प्रोसेस आहे ती 2/3/2025 ते 9/3/2025 एवढ्या अवधीमध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। ही माहिती आपण BO कडे ट्रान्सफर करणार आहोत आपली प्रोफाईल अपडेट करण्याविषयीची। तर तुम्ही इथं बघू शकता, डाव्या बाजूकडे 3 रेषा दिलेल्या आहेत, त्यावर तुम्ही क्लिक करा। याच्यामध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल। डॅशबोर्ड म्हणजे हे वाला। याच्यामध्ये तुम्ही प्रोफाईलवर क्लिक करा। इथे बघा, प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल
तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी तुम्ही तुमची पर्सनल डिटेल तुम्ही काळजीपूर्वक पाहून घ्या. सगळी माहिती जर बरोबर आहे असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही नेक्स्ट करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर एम्प्लॉयमेंट डिटेल तुमच्यासमोर शो होईल. याच्यामध्ये बघा माझ्यासमोर मेसेज आहे, युअर डिटेल आर इनकम्प्लीट, मिसिंग इनव्हॅलिड स्कूल जॉईनिंग डेट. तर बघा मी आताच ह्या ब्लॉकमध्ये आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेला आहोत, त्याच्यामुळे कदाचित हा मला मेसेज येत असावा. तर मी त्या ठिकाणी करेक्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट 8/10/2024 ती बरोबर आहे. त्याच्यानंतर युडायस कोड करंट स्कूलचं ते पण बरोबर आहे. आता इथं बघा करंट स्कूल जॉईनिंग डेट हे थोडंसं इथं चुकलेलं आहे, तर ते मी करेक्शन करत आहो. ते करेक्शन करायचे असेल तर हे जे आपल्याला ग्रीन झालेलं मार्क दिसत आहे त्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. मग खाली क्लिक केल्यानंतर खाली करेक्टेड करंट स्कूल जॉईनिंग डेट याच्यावर क्लिक करा आणि पहिले तिथून वर्ष निवडून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या महिन्यामध्ये सदरच्या शाळेवर जॉईन झालात तो महिना सिलेक्ट करा. हे बघा मी आता चेंजेस केलेलं आहे. त्याच्यानंतर करंट टीचर टाईप ते बरोबर आहे, मराठी मीडियम. आता बघा लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी इन टायटल म्हणजे अधिकारपात्र. तर माझी सध्या बदली ही आंतरजिल्हा बदलीने झालेली आहे, त्याच्यामुळे मी इथं करेक्शन करू इच्छितो. करेक्टेड लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी तर जनरल आणि इथं लास्ट ट्रान्सफर टाईप इंट्रा म्हणजे जिल्हा अंतर्गत बदल्या. तर माझी बदली हे आंतरजिल्हा बदलीने झाली असल्यामुळे मी इतर इंटर डिस्ट्रिक्ट असं चेंजेस करून घेतो आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथं करंट एरिया जॉईनिंग डेट हे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट करून घेऊया. नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही जेवढी माहिती चेंजेस केलेले आहेत ते तुम्हाला तुमची प्रोफाईल रिव्ह्यू पुन्हा एकदा पाहता येईल. ते बघा एकदा संपूर्ण माहिती तुम्ही चेक करून घ्या आणि जिथं तुम्हाला चेंजेस केलेले आहात तिथं तुम्हाला असं चेंजेस केलेले मार्क रेड याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता सध्या ही माहिती सबमिट होण्यासाठी आपल्याला सबमिट ही टॅब ओपन होत नाही आहे, कारण हा आजचा पहिलाच दिवस असल्यामुळे कदाचित ऑनलाईन पोर्टलला अपडेट होण्यासाठी कदाचित आपल्याला उद्यापर्यंत वाट बघावी लागू शकते. त्याच्यामुळे हा जो सबमिट टॅब आहे ही ओपन होत नाही आहे. आणि ही जर झाली तर आपण या सबमिट बटनावर क्लिक करायचं आणि आपली हे प्रोफाईल अपडेशन BO यांच्याकडे फॉरवर्ड करायची. तर अशा प्रकारे तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने मोबाईलद्वारे आपली प्रोफाईल अपडेट करू शकता. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.